चला तर आज आपण बघणार आहे इंटेग्रल्स ऑफ द टाईप इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन क्वाड्रेटिक टाईप. जर तुमच्याकडे अशा टाईपचे इक्वेशन असतील, इंटिग्रेशन काढायचे तुम्हाला वन अपॉन क्वाड्रेटिक टाईप, त्याच्यामध्ये पण क्वाड्रेटिक इक्वेशनचे फॅक्टर्स पॉसिबल नाही आहेत, तर काय करायचं. सुरुवातीला मी घेते या 3 फॉर्म्युलाचे क्वेश्चन. वन अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, वन अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, वन अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, तर आपण याच्यावरचे 2-4 क्वेश्चन सॉल्व्ह करूया. सुरुवातीला मी इकडे घेतलं इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन 7 + 2x स्क्वेअर dx. ठीक आहे, हा क्वेश्चन मी सॉल्व्ह करणार आहे. तुम्ही सॉल्व्ह करताना काय चेक करायचं. सुरुवातीला तुम्ही बघाल एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट तुम्हाला 1 पाहिजे. इकडं नाही आहे तर तुम्हाला काय करता येईल, I = इंटिग्रेशन तो तुम्ही कॉमन काढू शकते, ते होऊन जाईल 1/2. तुम्ही याला असं पण लिहू शकता 7 + 2x स्क्वेअर ते 2x स्क्वेअर + 7 सेमच असणार आहे. ठीक आहे, मी काय केलं याच्यातून 2 कॉमन काढला, 1/2 साईडला काढला, आत राहून जाईल 1/x स्क्वेअर + 7/2 dx. ओके, मला असं कळलं की हा कोणासारखा दिसेल, तर हा दिसू शकतो कोणासारखा, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर सारखा. ओके, आता मी त्याला एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर सारखं बनवते सध्या. तर कसं बनवता येईल मला, 1/2 तर मी तसा ठेवला आहे, इंटिग्रेशन पण तसं आहे, dx पण तसं आहे वरती. आता इकडे बघते मी ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आता एक्स तर एक्सच आहे आपला, एक्स स्क्वेअर होऊन जाईल. आता ए म्हणजे कोण होईल, तर ए म्हणजे होऊन जाईल आपल्याकडं रूटमध्ये 7/2, तो आपला होऊन जाईल ए. ठीक आहे, आता एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर भेटला. इकडे माझ्याकडे फॉर्म्युला पण आहे, तुम्हाला दिसेल इकडं. ठीक आहे, 1/a tan x/a, तो फॉर्म्युला आपण लावू शकतो. बघूया फॉर्म्युला लावल्यावर काय होऊन जाईल, 1/2 × 1/a. व्हॉट इज ए, इज √7/2 इंटू tan इनवर्स ऑफ x/a. व्हॉट इज एक्स, एक्स इज एक्स अँड व्हॉट इज ए इज √7/2 अँड प्लस कॉन्स्ट ऑफ इंटिग्रेशन. थोडंफार त्याला आपण अरेंज करूया. अरेंजमेंट केल्यावर काय होऊन जाईल बघा, इकडं 1/, ते होऊन जाईल 2, म्हणजे इकडं जो 2 आहे तो 2 म्हणजे खरं तर √2 × √2 आहे तो, आणि खालचा एक √2 कट होऊन जाईल. फक्त इथं काय होऊन जाईल, इथं राहील एक √2 आणि इकडे राहील एक 7 इंटू tan इनवर्स ऑफ रेसिप्रोकल वरती होऊन जाईल, तो होऊन जाईल √2x/√7 + c. फायनल आन्सर येऊन जाईल 1/√14 इंटू tan इनवर्स ऑफ √2x + √7 + c. आणि हे होऊन जाईल आपलं फायनल आन्सर याचं आपल्या क्वेश्चनचं. ठीक आहे, आता मी इकडे नेक्स्ट क्वेश्चन घेतला एक सॉल्व्ह करण्यासाठी. बघूया नेक्स्ट क्वेश्चन एकदा सॉल्व्ह करूया आणि बघूया कोणता फॉर्म्युला आपल्याला लावता येईल. मी घेतलं I = इंटिग्रेशन ऑफ, तर मला कळलं की अरे हा एची व्हॅल्यू मला 1 पाहिजे, तर मी काय करेन, ते मी 9 कॉमन काढेल, आत राहून जाईल इकडं 25/9 - एक्स स्क्वेअर. तर मला कळलं हे मला कुणासारखं बनवता येईल. इथं मी करते 1/9 असं ठेवलं, इंडिकेशन आहे 1/a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मला बनवता येईल. तर ए म्हणजे आहे, ए कोणाचा स्क्वेअर आहे, तर वरती आहे 5चा, खाली आहे 3चा, इकडं एक्स तर एक्सचा आहे स्क्वेअर. सेम टू सेम 1/9 इकडे ठेवलं. आता मला कळलं हा फॉर्म्युला बनवता आहे कोणासाठी, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरसाठी. बघा आता ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर फॉर्म्युला काय आपल्याकडं 1/2 आहे, 1/2 इंटू ए इज 5/3, 1/2 इंटू लॉग ऑफ ए प्लस एक्स. व्हॉट इज ए इज 5/3 + x, आणि इकडं होऊन जाईल 5/3 - x + c. थोडंफार त्याला अरेंजमेंट करूया. ते 3 डिलेक्टिव्हवर जाईल, किंवा तुम्ही असं पण होऊ शकता 3 × 1 = 3, 3 × 3 = 9. ते होऊन जाईल फायनली 5 × 3 × 2 1/30 होऊन जाईल ते. ठीक आहे, तरी मी 1/30 इंटू लॉग ऑफ, हे मी क्रॉस मल्टिप्लाय करते, ते होऊन जाईल 5 + 3x/3, आणि इकडे होऊन जाईल 5 - 3x/3. ठीक आहे, तर मग ते बरोबर सी पण कट होऊन जाईल. फायनली आन्सर आपला राहणार आपलं 1/30 इंटू लॉग ऑफ 5 + 3x, आणि खाली होऊन जाईल 5 - 3x. हे झालं आपले 2 इक्वेशन, आणि दिस इज आर फायनल आन्सर. आणि हे होऊन जाईल आपलं फायनल आन्सर. तुम्हाला दिसेल इकडं फायनल आन्सर हे आलेलं आपलं. ठीक आहे, फक्त मी अरेंजमेंट केले, या 3 फॉर्म्युलासारखं मी आणायला लागले. ठीक आहे, अजून थोडेफार 2 क्वेश्चन घेऊया, त्याच्या आधी तुम्ही एकदा फॉर्म्युला रिवाईज करून ठेवा. ठीक आहे, चला मी इकडे एक क्वेश्चन घेतलेला आहे, आपण तो सॉल्व्ह करूया. इंटिग्रेशन ऑफ dx/x² + 8x + 12. आता मी याला आपल्या फॉर्म्युलासारखं कसं बनवू शकते, ठीक आहे, ते आपल्याला बघायचं आहे. सुरुवातीला याला आपण होल स्क्वेअर मेथड पण म्हणतो, याला पण स्क्वेअर फॉर्ममध्ये बनवत असतो. कसं करायचं, नीट आहे का, व्यवस्थित आहे का, मी तुम्हाला स्ट्रिक पण सांगते. dx ठीक आहे, तुम्हाला बघायचं पहिल्यांदा x² कोएफिशियंट 1 आहे का, हां ठीक आहे कोएफिशियंट 1 लिहून टाकायचं. तर आता काय करायचं, सुरुवातीला बघायचं पहिली टर्म कोणाचा तरी स्क्वेअर बनवायचं आहे, आणि नंतर काहीतरी येणार आहे. ठीक आहे, आता पहिली टर्मवरचा स्क्वेअर बनायचं आहे, तिथं बघायचं, चेक करायचं, फर्स्ट टर्म काय आहे, x² तो असतो, एक्सचा स्क्वेअर लिहून टाकायचं, इथं एक्स लिहिलं मी, इथं एक्स.
सेकंड टर्मची बघायची फक्त साईन, ती आहे प्लस साईन, तर लिहून टाकायचं प्लस साईन. सेकंड टर्मची साईन बघितली फक्त, ठीक आहे. आता थर्ड टर्मला काय करायचं, इथं मी काय टर्म लिहायची, जो तुमची व्हॅल्यू आहे बी, ए बी सी मधला बी, त्याचा हाफ घ्यायचा. तर 8चा हाफ होऊन जाईल 8/2 इज इक्वल टू 4. तो 4 तुम्हाला लिहून टाकायचा आहे +4. ओके, तो +4 लिहून टाकला. आणि नंतर तुम्ही जो +4 लिहिला आहे, +4चा स्क्वेअर तो तुम्ही ॲड केला आहे, तोच तुम्हाला -4चा स्क्वेअर काय तिकडं सबस्ट्रॅक्ट करायचा आहे. आणि शेजारी होऊन जाईल काय आपलं +12 तर शेजारी आहेच, ठीक आहे. हे बघा तुम्हाला काय दिसेल, इंटिग्रेशन ऑफ dx, इथं आहे x+4 ब्रॅकेटचा स्क्वेअर -4चा स्क्वेअर होऊन जाईल 16 + 12, ते होऊन जाईल इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x+4 ब्रॅकेटचा स्क्वेअर 16 + 12 होऊन जाईल -4, ते होऊन जाईल इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x+4 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि हा आहे 2चा स्क्वेअर. तर तुम्हाला बघून कळेल हा फॉर्म्युला कोणाचा बनला आहे. हा फॉर्म्युला बनला आहे आपला x² - a². ओके, आता x² - a² बघा इथे लिहिलं मी फॉर्म्युला काय म्हणलं आपल्याकडं, ठीक आहे. तर आपण अप्लाय करूया. तर ते होऊन जाईल 1/2 × a आहे आपला 2 × log ऑफ x - a. x इज x+4 - a म्हणजे ते होऊन जाईल -2. इकडं x इज x+4 ते होऊन जाईल +2 आणि प्लस सी कॉन्स्टंट ते होऊन जाईल 1/4 × log ऑफ x+2 आणि खाली होऊन जाईल x+6 + c. आणि हे होऊन जाईल आपलं फायनल इंटिग्रेशनचं आन्सर हे, ठीक आहे. बघा आपण काय करतो, खरं तर स्क्वेअर फॉर्ममध्ये आणतो आहे आपण. ह्याची प्रॅक्टिस करूया की आपल्या स्क्वेअर फॉर्ममध्ये कसं आणता येईल, ठीक आहे. इथे मी अजून एक क्वेश्चन घेतला आहे, त्याच्याच खाली बघा. सुरुवात तुम्ही चेक काय करणार की याच्या, ठीक आहे, मला x² क्वेश्चन 1 पाहिजे नाही आहे, क्वेश्चन 1. तुम्ही काय करणार, मी काय केलं याच्यामध्ये बघा, ते 1/4 कॉन्स्टंट काढलं बाहेर, कॉमन काढलं, तर कोण राहिलं आतमध्ये dx अपॉन इथं राहील x² - 20/4x + 17/4. तुम्ही काय सांगितले, काय करायचं नीट लक्ष देऊ नाही का. 1/4 तसंच, dx तसंच. पहिली टर्म बघायची कोणाचा स्क्वेअर आहे, ओके, कोणाचा स्क्वेअर आहे. पहिली टर्म आहे x², तो होऊन जाईल x चा स्क्वेअर. सेकंड टर्मची बघायची साईन, तर काय साईन आहे मायनस, तर मायनस साईन देऊन टाकायची. मिडल टर्मचा करायचा हाफ, म्हणजे बीचा हाफ करायचा. तिथं काय आहे 20/4, ठीक आहे. हे 20/4 म्हणजे खरं 5 आहे ना, तुम्ही त्याला 5 अज्युम केलं तरी चालणार आहे, ठीक आहे. त्यासाठी वेगळं काय अज्युम करायची गरज नाही, तुम्ही त्याला 5 अज्युम करा 5ला, ठीक आहे. आणि त्याचं काय घ्यायचं 5चा आपल्याला हाफ घ्यायचा आहे, ठीक आहे. 5चा हाफ घ्यायचा, तो आपण इथे घेतलं 5/2 लिहून टाकतो. आता आपण एकदा काय तो इथं नेहमी पुढे जाऊन आपल्याला काय करतो ॲड होत असतो, सॉरी काय तसं सबस्ट्रॅक्ट, नेहमी सबस्ट्रॅक्ट करायचं 5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. जो तुम्ही इथं पुढे लिहा तोच मागे लिहायचा. आणि पुढे कोण याच्या +17/4 ते आपल्या आधीची टर्म, ओके. बघा काय होऊन जाईल 1/4 इंटिग्रेशन ऑफ dx, ही टर्म काय होऊन जाईल x - 5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, ते होऊन जाईल 5चा स्क्वेअर 25 - 2चा स्क्वेअर 4 + 17/4. परत 1/4 तसंच, इंटिग्रेशन तसं, dx तसंच, हे सेम आहे x - 5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. काय होऊन जाईल हे -25 - 17, ते होऊन जाईल -/4 25 - 17 ते होऊन जाईल 8/4 -8/4. आणि -8/4 म्हणजे काय 2 होणार आहे. इंटिग्रेशन 1/4 dx x - 5/2 ते झालं 4 × 1 = 4, 4 × 2 जाते राहिलं 2. आणि मग आपण याला बनवणार आहे a² - a². ते कसं बनवून जाणार आहे 1/4 इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x - 5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि पुढं असणार आहे आपला -2 कोणाचा स्क्वेअर येतो, त्या आहे आपला √2चा स्क्वेअर. मग तुम्हाला कळेल हा फॉर्म्युला कोणाचा बनला आहे, तो फॉर्म्युला बनला आहे x² - a²चा. आणि इथून पुढे आपण त्याला फॉर्म्युला अप्लाय करणार आहे आणि आपला आन्सर येऊन जाईल, ओके. मी तुम्हाला फक्त सांगते की आता ही क्वेश्चन तुम्ही बनवलं आहे, त्याला फक्त तुम्हाला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, ठीक आहे. आपल्याला फॉर्म्युला आहे x, बघा फॉर्म्युला लावून दाखवते काय फॉर्म्युला 1/4 तर आहेच आहे, 1/4 तसंच 1/2a, 2 × a आहे आपल्याकडं √2, 1/2a × log ऑफ x - a, x - 5/2 - a अपॉन x - 5/2 + a आणि प्लस कॉन्स्ट ऑफ इंटिग्रेशन, ते होऊन जाईल 1/8 √2. इकडं सगळीकडे आपण 2ने मल्टिप्लाय 2 डिवाइड करून टाकू, ते होऊन जाईल 2x - 5 - 2 √2 आणि खाली होऊन जाईल 2x - 5 + 2 √2 आणि हे होऊन जाईल आपलं कॉन्स्ट ऑफ इंटिग्रेशन. आणि हे होईल आपलं फायनल आपल्या इंटिग्रेशनचं आन्सर, ठीक आहे. बघा या टॉपिकचा लास्ट